नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर सिंह यांना भाजपामध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते. काँग्रेसमधून राजकीयाची सुरुवात करणारे कृपाशंकर सिंह यांनी 3 वर्षापूर्वी भाजपात प्रवेश केला होता. कृपाशंकर सिंह हे भाजपाचे मुंबईतील उत्तर भारतीय चेहरा आहेत. तर उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले. गणपती दर्शनानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. गुरुवारी रात्री 9:30 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृपाशंकर सिंह यांच्या वांद्रे येथे निवासस्थानी गणपती दर्शन घेतले. गणपती दर्शनानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत कृपाशंकर सिंह यांना मोठी जबाबदारी मिळू शकते. तर काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेश जौनपूरमध्ये उमेदवारी दिली होती. जौनपूर हा कृपाशंकर सिंह यांचा गृह जिल्हा आहे. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. समाजवादी पार्टीच्या बाबू कुशवाहा यांनी कृपाशंकर सिंह यांचा पराभव केला. कृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशोब मालमत्ता जमवल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.